अगं कोणीतरी पाणी दे ना, त्यांना तहान लागलीये. अगं कामिनी जा ना, पाणी घेऊन ये ना. हा हा दी. दार उघडा. माझ्या मुलीला काय करू नका. तिने काय नाही केलं. तिला सोडा, तिला सोडा, तिला सोडा. मी पाया पडते तुमच्या. शांता शांता पकड पकड मला. माझ्या मुलीला काय करू नका. मी म्हटलं होतं तुला. तो आला, तो बघ आला. तुला त्रास देणार, तुला त्रास देणार. माझ्या मुलीला काय करू नका. आई चल माझ्या मुलीला काय करू आतमध्ये नका. कर. शांत हो आई, शांत हो. बस बस बस. शांत हो, शांत हो, शांत. पाणी पाणी पी, बरं वाटेल. बरं वाटेल. पाणी पाणी पी आई, पाणी पी. सावकाश, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. तिला नको त्रास देऊ. तिने काय नको. ती पाया पडते तुमच्या. काकू 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 काम डाऊन, काम डाऊन. आम्ही कोणालाही काही करणार नाहीये. मी शांभवी, काय झालं यांना, असं का बोलतायत या? सर बाबा गेल्यानंतर खूप कर्ज झालं आमच्यावर. अजून बऱ्याच जणांची देण बाकी. ते लोक आम्हाला बऱ्याचदा फोन करून धमक्या देत असतात. कामिनीला आणि मला ते खूप त्रास देतील, घरापर्यंत येतील याची भीती वाटत असते आईला. या सगळ्याचा मनावर खूप परिणाम झाला आईच्या. म्हणून आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आईची. सकाळच्या गोळ्या दिल्या होत्या का? हा नाही, विसरले. अगं औषधांची वेळ झाली आईची. जा पटकन घेऊन ये, पळ जा. सोडा मला. मुलीला सोडा तिला. आई काकू 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 शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही जी समजताय ती माणसं आम्ही नाही आहोत. आम्ही शांभवीच्या ऑफिस मधून आलोय. तुम्ही प्लीज शांत व्हा. स्वतःला त्रास करून घेऊ नका. कोणीच कोणाला काही करणार नाहीये. आई, ए आई, ते बघ ते. हे अनिकेत सर आणि या छवी राजगुरूंच्या घरून आलेत. मी ज्या ऑफिस मध्ये काम करते ना तिथून मला भेटायला आलेत. काय बघ. दी दी, हे घे, हे घे. गोळ्या घेऊन बरं वाटेल हा आता आई. हे घे. चल. हे घे, गोळी खा, बरं वाटेल हा. तोंड बंद ठेवायचं. त्या राजगुरूंना राजनाथ बद्दल काही कळता कामा नये, नाहीतर काय होईल माहितीये ना.
हा आणि त्या एरियात पोहोचलोय मी. हा तिथं शेवटचं लोकेशन इकडेच दाखवत होतं ना, तिकडे चालू. ठीक आहे, करतो फोन. थँक्स. शेवटचं लोकेशन इकडे दाखवत होतं. त्यानंतर तिचं सिम कार्ड ट्रेस होणं बंद झालं. ह्याचा अर्थ इथेच कुठेतरी तिने तिचं सिम कार्ड फेकलं असणार आहे. तू कुठेही असलीस, पाताळात जरी असलीस ना, तरी हा राजनाथ शोधून काढणार तुला. नाही तू बदलली असशील, मी बदललेलो नाहीये. हा राजनाथ बदललेला नाहीये, तो लोकांना बदलतो. नाही, इथेच कुठेतरी असणार आहे. इथे विचारू का? म्हणजे फोटो दाखवायला हवा तिथं, कोणाला तरी माहितीच असेल. वॉचमॅन, ऑल द बेस्ट. आणि काही टेन्शन नको घेऊ, एकदम फ्रीली बोल तिला आणि डायरेक्टली कॉन्फिडन्स ठेव तुझ्या बोलण्यात. ओके? हो मी करतो. पण हे बेबी आत्याने त्या बर्फीचा विषय मध्येच कसं काय काढला? ती काय घोळ घालणार नाही ना? डोंट वरी दादा, आय विल मॅनेज इथे. तू फोकस कर शांभवीवर. बरं ऐक, इथे जर काही घोळ झाला तर मला फोन कर नक्की. नको टेन्शन घेऊ. आणि तसे तुला माहिती आहे ना, बाई आजी समोर बेबी आत्याचं काही चालत नाही ते. टेन्शन नको घेऊस. मग मस्त जा. ऑल द बेस्ट. Yes, खूप yes. मजा येईल. चल, येतो मला मी. सांग. हो, कळव. जा नीट जा. बाय. ओके. नमस्कार. एक मदत हवी होती मला. काय ती कचड्याची बाहुली? अगं तिला धड समज नाहीये. बेबी, मला नेहमी असं वाटायचं की तुला जरा अक्कल कमीच आहे, पण आज ना तू त्याच्या शिक्कामोर्तब केलंयस. मम्मा, तुला माझं काहीच सजेशन पटत नाही. अगं नाहीच पटणार, कारण तू बालिश सल्ले देतेस ग. त्याच्यामुळे ना भयंकर नुकसान होऊ शकतं. साकेतचं लग्न त्या बाहुलीशी करून देऊ. अगं तिला साधा मोदक आणि मोमो मधला फरक कळत नाही, कारण ती राजगुरूची सून होणार, जिला धड मराठी सुद्धा बोलता येत नाही. शोभेसारखी शोकेस मध्ये उभी करू तिला. अगं राजगुरूंची सून होणं सोपी गोष्ट नाहीये. या मुलीला शोधतोय मी. तिचा फोटो आहे माझ्याकडे. तुम्ही हा फोटो बघून सांगू शकाल का ती कुठे राहते किंवा ती काय करते ते? दाखवा फोटो. बरोबर आहे. मला काहीच कळत नाही. सगळं काही कळतं ना तुझ्या या वत्सलाला आणि तिच्या आगाऊ मुलीला. अगं मला पण साकेत बद्दल काही वाटतं की नाही? तो माझा भाचा आहे. मी त्याच्यासाठी चांगलं प्रपोजल आणलंय. असं तुला वाटतं, पण मला ते मान्य नाही. कळलं? काही दिसत नाहीये. म्हणजे हवा आहे ना तुमच्या समोर, त्यांना नीट बघा. म्हणजे ब्लँक आहे स्क्रीन. लॉक झालाय वाटतं फोन. बघा. एक मिनिट. माझ्या साखेचं लग्न त्या बर्फी सोबत नाही लावून देणार मी. तुझं हे सजेशन आहे ना ते अहो थांबा ना, बघून तरी जा. हो मम्मा, अगं असं म्हणू नको. जी
भैयाचे काय काय झालं काय? अरे काय झालं ते हिला विचार. स्वतःपेक्षा बिंडोक आणि बेअक्कल मुलगी तुझ्यासाठी कशी चांगली आहे हे मला सांगतेय. मामा प्लीज, मी बेअक्कल नाहीये. अगं माझं काही स्थान आहे की नाही या घरात? मला काही बोलण्याचा हक्क आहे की नाही? अगं बाई आहे ग, हक्क आहे, पण तो कुठे आणि कसं वापरायचा ना याची अक्कल नाहीये तुला. बर्फी चांगली मुलगी आहे मम्मा. हे बघ, असं तुला वाटते. मी काय म्हणते, तू नाही याच्यात पडूच नकोस. तुला काय दागिने घ्यायचे, कपडे घ्यायचे, काय हवं ते कर, पण तू साकेतच्या लग्नाच्या मध्ये पडू नकोस. बाई तुम्ही शांत व्हा ना. ए आमच्यात बोलू नको. मी मुलगी आहे तिची. नोकर आहे, चौकातीत राहा. बेबी बाईजी 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 शांत शांत. अरे काय शांत हो, अंत बघते रे ही मुलगी माझा. येता जाता आपल्या त्या वत्सलावर राग काढते. हे बघ लक्षात ठेव, हं? या घरातल्या प्रत्येकाशी मानाने बोलायचं. आणि राहिला प्रश्न तुझ्या त्या बर्फीचा, तर ती या घरात सून म्हणून येणार नाही. ऐकू आलं का? भैयाची काय करू हिचं मी? मम्मा हे काही झालं ना तरी ना मी साकेतची आणि बर्फीची भेट घडून आणणारच. अरे लग्न साकेतला करायचंय, मम्माला थोडी. मला खात्री साकेतला बर्फी आवडेलच. एक्सक्यूज मी ताई, ये! कोण आहेस तू? एक मदत हवी होती. अरे ए बाबा, तुला देणगी वगैरे हवी असेल ना तर आज जा. तिथे बसलेत सगळे समाजसेवक, मिळेल तुला. अहो देणगी बिणगी नकोय मला. तिथे जरा एक चौकशी करायला आलो होतो. इथे पाटी लावलीये चौकशी केंद्र. हा चल निघ. एक तर आधीच डोकं गरम आहे, आले टाइमपास करायला. निघ. कुठून कुठून येतात ऐकतेच ना. भैयाची शांत हो जरा प्लीज. साकेत, ती बर्फी पेढा जी कोणी आहे ना तिला तू भेटायचं नाही सा. आणि भेटला असता तर माझीशी गाठ आहे. अगं बाई आजी, मी का भेटेन तिला? आणि मी तुझ्या शब्द बाहेर आहे का? नाही ना. आणि त्या बेबी आत्याचं का मनाला लावून घेतेस इतकं? मुळात तू आता आराम कर. माई तिला घेऊन जात मध्ये झोपव तिला. जा बरं आराम कर. चल उठ 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 उठ. चला बाई आज जाऊन पडा, तुम्हाला बरं वाटेल. मला वाटलंच होतं की बेबी आत्या ना काही ना काहीतरी घोळ नक्की घालणार. हो एक मदत मिळेल का मला? तू तिकडे कसा गेला? सांगितलं ना तुला. इकडे इकडे ये. इकडे ये. अहो मी काय म्हणतोय, निघ म्हणून सांगितलं होतं, मग तिकडे काय करतोयस? सिक्युरिटी सिक्युरिटी. कुठे जातो जातो. जा. हरामखोर, तुझ्यामुळे काय काय सहन करावं लागतंय मला. मी विसरणार नाहीये काहीच. सगळं काही व्याजा सकट वसूल करणार आहे. नागिण कुठल्या पिळात जाऊन लपली ना तेच कळत नाही. एकदा ताब्यात येऊ दे, आणि तेव्हा तुझे हे विषारी दात पाडून तुझ्या हातात नाही दिले ना तर नावाचा राजनाथ नाही मी.
बेबी आत्या, इथे एक माणूस आला होता ना? होता काहीतरी विचारत होता, हकलून दिलं मी त्याला. का तुला आश्रित म्हणून त्याला आपल्या घरात ठेवायचं होतं का? जशी वत्सला आणि तिची मुलगी या घरात आहे अजून भर म्हणून. बेबी आत्या, तू प्लीज जरा शांत होतेस का? हो मी शांत होते, मीच शांत बसते ना. बाकी सगळे आरडाओरडा करा, मीच शांत बसते. शिकव, नाही शिकव, मला शिकव ना. कोण असेल हा माणूस? काय माहिती. काकू, बरं वाटतंय तुम्हाला? काकू, तुम्ही काळजी घ्या आणि आराम करा. आराम करत असते ती, पण मध्येच अशी पॅनिक झाली ना की आम्हाला दोघींना सुधरत नाही. हो साहजिक आहे. काकू, तुम्ही ठीक आहात ना? काही टेन्शन घेऊ. बापरे, केवढा वय उठला यांच्या हातावर. माय गॉड. बापरे, आई अगं कसं झालं हे? हा? एवढं? हे काय आहे? हा वळ का असेल? यांना काहीतरी सांगायचं होतं का? कुठे जायचं होतं का? गप्प केलंय किंवा थांबवलंय का यांना? शांभवीने त्यांचा हात घट्ट धरला असेल का? साकेत दादूला शांभवी जाळ्यात ओढते हे यांना माहित असेल का? असं असेल तर खरं समजायलाच पाहिजे. शांभवी, एखादं मलम आहे का यांना लावण्यासाठी? असेल तर प्लीज दे ना. हो हो हो, कामिनी जा पटकन घेऊन ये ना. हा बघू. काकू, बरं वाटेल. हा बघू. सॉरी. काकू, तुमची शांभवी खूप हुशार आहे. आमच्या साकेत दादूला खूप मोठं डील मिळवून दिले तिने. हो, ऍक्च्युली आता रिसेंटलीच ऑफिस जॉईन केलं त्याने. तरी सुद्धा खूप मोठं डील क्रॅक झालंय त्यांच्यामुळे. हो काकू, शांभवीमुळे राजगुरू शिक्षण संस्थेला खूप मोठा फायदा झालाय. गप्प बसा ना, उगाच बडबड करतायत. आता या आईने तोंड उघडायला नको. बरं वाटतं ना ताई? तुम्हाला टेन्शन असेल ना खूप? 2 मुली घरात, त्यांचं कसं होणार? तुम्ही ना सगळ्या आया सारख्याच असता. तुम्हाला सतत तुमच्या मुलांची काळजी असते, म्हणून तुमची तब्येत बिघडत असेल ना. एकदा का शांभवी आणि कामिनीचं लग्न झालं की तुमचं टेन्शन कमी होईल, हो ना?
तुम्हाला सांगू, माझ्या आईला सुद्धा माझं टेन्शन आहे. ती सारखं असं म्हणत असते की माझं सुद्धा चांगल्या घरात लग्न व्हावं, मला सुद्धा चांगला मुलगा मिळावा. तुम्हाला सुद्धा असंच वाटत असेल ना, कामिनी आणि शांभवीचं लग्न लवकर व्हावं. राज काय काय म्हणताय?